महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडलेला आहे. नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये कुणाच्या बाजूने निकाल लागतील त्या अनुषंगानं नेमकं कोणाचं ग्रहमान काय सांगतं, यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजार मग शेअर बाजारामध्ये काय सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी काही भ्रष्टाचाराची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते. भ्रष्टाचार या विषयाला धरून किंवा भ्रष्टाचारासंदर्भात एक मोठं भाकीत जे आहे ते करण्यात आलेलं आहे. ज्यांनी हे भाकीत केलेलं आहे ते ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांच्याशी आपण या सगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि नेमकं भाकीत त्यांनी काय केलेलं होतं हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं जी आहेत ती समोर येतील असा एक अंदाज आपण व्यक्त केलेला होता. तसं भाकीत आपण केलेलं होतं. काय सांगतो? नमस्कार, मी सिद्धेश्वर मारटकर. आपण सातत्याने दर महिन्याच्या पौर्णिमा आणि अमावस्या पत्रिका मांडून साधारण त्या काळातल्या राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक घडामोडींचा अभ्यास करत असतो. तर त्याच्यामध्ये आपण एक प्राकर्षाने आता सध्या जो काय एक मोठा ॲस्पेक्ट होतो आहे तो म्हणजे शनी नेपच्यून हे एकत्र ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करत आहेत. तर याचा जे परिणाम आहे हा राजकारणाच्या दृष्टीने गोंधळाचा असेल, तसंच तो आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने पण तो मोठा गोंधळ निर्माण करणारा आहे. तर आपण आता नजीकच्या काळामध्ये जर आपण बघितलं, साधारण शनीचा बदल जो झालेला आहे तो मे 2025 पासून साधारण जून 2027पर्यंत मीन राशीमध्ये शनी असणार आहे. तर नेपच्यूनचा आता सध्या तो एकदम करेक्ट युतीमध्ये असल्यामुळं आत्ताचा हा सेन्सिटिव्ह काळ आहे त्या दृष्टीने, की मोठे भ्रष्टाचार होणं, ते उघडकीला येणं, त्याच्या विरोधात निदर्शनं होणं, आंदोलनं होणं आणि त्याच्यामध्ये राजकीय व्यक्ती अडकणं, त्यांच्यावरती मोठे आरोप होणं, ह्या गोष्टी आपल्याला ह्या काळामध्ये सातत्याने बघायला मिळतात आणि त्याचं आपण प्रिडिक्शन आपण मागच्या बऱ्याच काळापासून दिवाळी अंकातून करण्यात आलेला आहे. हा एक आस्पेक्ट आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आता शेअर मार्केटमध्ये पण याचा परिणाम थोडासा त्या दृष्टीने होऊ शकतो. याच्यामध्ये आता फक्त एक त्याला अनुकूल परिस्थिती अशी आहे की मीन राशीमध्ये शनी असणं आणि त्याचा अधिपती गुरु हा उच्च राशीमध्ये असणं, हा एक कालावधी आहे. तो साधारण आपल्याला एक 18 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर ह्या काळामध्ये गुरु उच्च राशीत असल्यामुळं ह्या काळात शेअर मार्केट हे त्या ठिकाणी एक वर्षा पातळीवरती आपण म्हणू की उच्चांकी पातळीवर जाऊन पुन्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एका विशिष्ट लेवलला स्थिर होणं, अशी ती प्रक्रिया इथं आता चालू आहे. एक 5 डिसेंबरनंतर गुरु पुन्हा मिथुन राशीमध्ये येणार आहे. त्याच्यानंतरचा थोडा परिणाम हा आपल्याला वेगळा बघायला मिळेल. 5 डिसेंबरला एक पौर्णिमा होती. तर ह्या पौर्णिमेची पत्रिका जर आपण विचारात घेतली तर तूळ लग्नावरती पौर्णिमा होत आहे. तर तूळ लग्नाच्या पौर्णिमेमध्ये चंद्र अष्टमात आहे वृषभ राशीचा आणि समोर शुक्र वृश्चिक राशीमध्ये मंगळाबरोबर आहे. तर हा एक कालावधी त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर इथं मोठ्या आर्थिक घडामोडी होणं हे ह्या काळामध्ये स्वाभाविक आहे आणि त्याच्यातून होणारा त्या ठिकाणी एक भ्रष्टाचाराचे आरोप हे तुम्हाला मोठे वादविवाद निर्माण करणे असतील. ह्या रवीचा त्या हर्षलबरोबर प्रयोग होतो. त्यामुळे मी असं प्रिडिक्शन केलं होतं की ह्या काळामध्ये काही मोठ्या पदाच्या लोकांना हटवलं जाईल किंवा बदल होतील. तर हा परिणाम आपल्याला 2 ठिकाणी बघायला मिळेल. एक तर त्याच्यामध्ये आता कर्नाटक सरकार जे सरकारमध्ये जे काय अनस्टेबिलिटी चालू आहे किंवा जे आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यातला जो वाद आहे, इथं वरिष्ठांना कदाचित ह्यामध्ये मुख्यमंत्रीपद बदलावं लागेल. त्या डी शिवकुमारांना तिथं तुम्हाला शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी या काळामध्ये मिळू शकते. मे बी याच्यामध्ये जर त्या ठिकाणी आता जे काय अजित पवार किंवा आणखी काही मंत्री आहेत यांच्यावरती आपण बघितलं की सातत्याने काहीतरी त्या ठिकाणी आरोप होत आहेत. याच्यामधून काही लोकांना एक विशिष्ट काळापर्यंत काही त्या ठिकाणी बाजूला व्हावं लागेल अशी परिस्थिती ह्या ग्रहयुगामुळं निश्चितपणे दिसते आहे. ह्या पार्श्वभूमीवरती जे निवडणुका होत आहेत याच्यामध्ये पण आपण बघितलं की कोकणामध्ये काही घरामध्ये रोकड सापडली, तिथं आरोप त्या ठिकाणी झालेत किंवा बऱ्याच ठिकाणी काल उद्धव ठाकरेंची आपण हे बघितली प्रेस, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सगळी निवडणूक पैशावरती चालू आहे किंवा जे काय सभेमध्ये जे वक्तव्य होतात ती पैसे घ्या असं जे काय लक्ष्मीचं दर्शन मिळेल असं जो प्रकार आहे हा सगळा आपल्याला ह्या काळामध्ये बघायला मिळतो की पैशाचा खेळ आणि त्याच्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप हे आपल्याला इथं प्राकर्षाने बघायला मिळतील. निश्चितच तुम्ही कर्नाटकचा आता उल्लेख केलात. कर्नाटकमध्ये आज 2 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक डिनर डिप्लोमसी सुद्धा पाहायला मिळाली. मागच्या अनेक दिवसापासून दिल्ली दरबारी मोठ्या चर्चा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत.
कर्नाटकामध्ये नेतृत्व बदल होऊ शकतो? हा 100% तशी शक्यता आहे. साधारण 5 डिसेंबरच्या मागचा आणि पुढचा काळ हा त्या दृष्टीने मोठे बदल घडवणार आहे. इव्हन आपला आता जी काही निवडणूक होती आता पंचायत समितीची आता परिषद, तर त्याचा निकाल 2-3 तारखेला लागतो. 2ला निवडणुकी, 3ला निकाल लागतो. इथं सुद्धा तुम्हाला हे बदल दिसतील की अनेक नगरपंचायतीमध्ये नवीन त्या ठिकाणी नगराध्यक्ष तुम्हाला बघायला मिळतील. बदलाचा काळ आहे असं आपण म्हणू शकतो. नगरपालिका नगरपंचायत 247 नगरपालिका 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होतीये. याच्यामध्ये प्रामुख्याने प्रचार मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळतो. मात्र जनमताचा कौल नेमका कुणाच्या बाजूने सर्वाधिक पद्धतीने लागण्याची शक्यता आहे किंवा कुणाला बहुमत मिळू शकते? हे बघ, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरु उच्च राशीमध्ये आहे. जेव्हा गुरु बलवान असतो त्यावेळेला स्वाभाविकपणे ज्या गोष्टींचा थोडं धार्मिक पार्श्वभूमी आहे अशा पक्षांना त्याचा फायदा होतो. म्हणजे महायुतीला फायदा होऊ शकतो आणि त्यातल्या त्यात मग BJPला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळं आपण म्हणू की त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला त्याचा फायदा होईल आणि त्यांची बऱ्याच ठिकाणी बहुसंख्य त्या ठिकाणी आघाडी किंवा नगराध्यक्ष तुम्हाला बघायला मिळतील, सत्ता बघायला मिळतील. त्याच्या उलट शनी हा विरोधक पक्षांचा थोडं कारागृह असल्यामुळं तर तिथं थोडंसं त्या ठिकाणी शनी नेपच्यून गोंधळ आहे. त्यामुळे त्या विरोधकांचं एकमेकांच्या मध्ये त्या ठिकाणी आपल्याला ताळमेळ दिसत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस अलिप्त लढती आहे. तिथं सेना आणि ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्यामधला जो काय त्या ठिकाणी युती आहे हा किती परिणामकारक ठरते. म्हणजे एका बाजूला महायुती म्हणून एकत्र लढणं काँग्रेसबरोबर आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंच्या बरोबर लढणं, याच्यामध्ये मला वाटतं प्लस मायनस काय खूप होईल असं वाटत नाही. 1-1 असं त्या ठिकाणी होऊन शेवटी परिस्थिती आहे तशी राहते की काय असं त्या ठिकाणी शंका आहे. इतर ठिकाणी सुद्धा विरोधी पक्ष खूप काही अगदी एकवटले असं दिसत नाही. उलट पक्ष बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी विरोधात सत्ताधारी पक्षांची आघाडी असंच तुम्हाला बघायला भेटेल. तिथं कुठंतरी विरोधी पक्ष कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर विरोधी पक्षाचा गोंधळाचा काळ आहे सध्या. 2027पर्यंत ही परिस्थिती असते आणि आता सध्या पुढचं वर्ष पूर्णपणे जे 6 राज्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा कर्कीचा गुरु हा सत्ताधारी पक्षासाठी अतिशय अनुकूल असं काहीतरी मिरॅकल असे रिझल्ट, जसं बिहारला झालं अनपेक्षित जागा BJPने मिळाल्या, तसंच काही घडामोडी पुढच्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतील. राज्यामध्ये सध्या जी काही चर्चा शिवसेना आणि भाजपच्या अनुषंगाने होती की दोन्ही नेते एकमेकांवर कुठेतरी कुरघोडीचं राजकारण करतायत किंवा दोन्ही नेत्यांकडनं, दोन्ही प्रमुख वरिष्ठांकडनं एकमेकांवर होणारी टीका टिप्पणी, कार्यकर्त्यांकडनं होणारी टीका टिप्पणी, तर याचं पुढचं भवितव्य कसं असेल दोन्ही पक्षांसाठीचं? हे बघा, याच्यामध्ये राजकारण असतं. तुम्ही मागच्या पण 14 ते 19 जेव्हा भाजप सेना युतीमध्ये होते आघाडी, तिथं सुद्धा हे एकमेकांच्या विरोधात लढत होते. याचं एक राजकारण असं असतं बरं का, सगळ्या लोकांचं मतदारांचं लक्ष ह्या 2 पक्षावरतीच केंद्रित व्हायला पाहिजे आणि विरोधी पक्ष त्या ठिकाणी त्याचा चर्चा होऊ नये हा एक प्रमुख भाग असतो. हे राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे याचा फायदा त्यांना त्याच लोकांना होतो जे चर्चेमध्ये आहेत. चर्चा होण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. हे पुन्हा त्या ठिकाणी निवडणुकीनंतर दोघं पुन्हा गुणागोविंदाने आणतील अशी परिस्थिती आहे. मुंबईतल्या जमीन प्रकरणामुळे अजित पवारांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. तर अजित पवारांना यामध्ये राजीनामा द्यावा लागू शकतो का? अजित पवारांची कुंडली किंवा पत्रिका नेमकं काय सांगते? नाही, हे बघ, आता काय सत्ताधारी पक्षांचं एकूण सायकॉलॉजी बघितली, मानसिकता बघितली की आरोप होऊन 4 दिवस त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या गोंधळ होतात, निदर्शन होतात, विरोधी सगळं होतं त्याच्यामध्ये. पण कुठंतरी त्या ठिकाणी अजित पवारांना बाहेर काढणं हे काय तेवढं शक्य वाटत नाही. परंतु तुम्ही गप्प राहा इथपर्यंत त्या ठिकाणी सांगितलं जाऊ शकतं की बा तुम्ही आता जास्ती बोलू नका किंवा त्याच्यामध्ये जसा वेळ जाईल तसा हा मुद्दा मागं पडत जातो. त्यामुळे तिथं त्यांना हात लावतील अशी शक्यता कमी आहे की त्यांना बाजूलाकडून दुसरं कोणतरी उपमुख्यमंत्री होईल असं नाही. पण त्यांना थोडंसं त्या ठिकाणी त्यांचा सेटबॅक निश्चित बसलेला आहे. कारण त्यांना पण कुंभार असे 7.5 आहे. तेव्हा अशा परिस्थितीला त्यांना फेस करावं लागते. त्यांच्याकडनं त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी होतात तिन्ही पक्षामध्ये जर बघितलं, तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं काही ना काहीतरी चुका झालेल्या आहेत. शिंदे सेनांच्या पण त्या ठिकाणी काही आमदार अडचणीत आहेत. शिरसाट त्यांच्यावरती काही आरोप आहेत. ते सगळीकडे आहे. परंतु हे लोकांना, सत्तेमधल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीमधून त्या ठिकाणी वेळ गेला की पुन्हा त्या गोष्टी त्या लोक विसरून जातील किंवा त्याच्यामध्ये ते मुद्दे आहेत असेच राहतात आणि त्याच्यामध्ये विशेष काही खूप मोठे बदल होईल अशी शक्यता वाटत नाही. बिहारमध्ये NDAचं सरकार येईल असा अंदाज तुम्ही वर्तवला होता आणि यावेळी जास्त जागा येऊन सुद्धा भाजपने खरं तर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद जे आहे ते नितीश कुमारांना दिलं. मात्र यावर्षी गृहमंत्रीपद मात्र भाजपने स्वतःकडे ठेवलेलं आहे. तर बिहार सरकारसाठी नेमका कसा हा कार्यकाळ राहील? बिहार सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकेल?
हे बघा, आता मुख्यमंत्री म्हणून आपण त्याचा विचार करू की ज्या दिवशी नितीश कुमार यांनी शपथ घेतली त्या दिवशी अमावस्या होती. 11:40 सकाळी त्यांनी शपथ घेतली, तर त्यावेळेला अमावस्या होती. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये चरलग्न मकर लग्नावरती ही शपथविधी झालेला आहे. तेव्हा नितीश कुमार हे तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. म्हणजे इथं आता जसं आपण म्हटलात की एक मुख्य खातं त्यांनी भाजपकडे गेलेलं आहे. हे नावाला मुख्यमंत्री आहेत. त्यातून सुद्धा त्या ठिकाणी माझ्या मते ऑगस्ट 2026 नंतर आपल्याला नवीन मुख्यमंत्री तुम्हाला बिहारचा त्या ठिकाणी झालेला दिसेल. आता काय झालं की नितीश कुमारांचा चेहरा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक होता, तर त्याचा त्या ठिकाणी वापर झालेला आहे. आणि महत्त्वाची काठी पण आता भाजपने जागा जास्ती म्हणून घेतलेली आहेत. नवीन पुढच्या वर्षामध्ये भाजपला मुख्यमंत्री होणं किंवा नितीश कुमारांचा एखादा उत्तराधिकारी जो असेल त्याला एक काही काळापुरतं पुन्हा त्या ठिकाणी चेंज. मात्र नितीश कुमार 5 वर्ष राहणार नाही एवढं नक्की, कारण ज्या वेळेवरती शपथ घेतली ती चरलग्नावरची होती, अमावस्या होती. त्यामुळे नितीश कुमार 5 वर्ष पूर्ण करणार नाहीत, परंतु युतीचाच कोणी नवीन मुख्यमंत्री तुम्हाला बघायला मिळेल. अगदी या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती नेमकी कशी राहील? कारण शेअर बाजारामध्ये बऱ्याच काही घडामोडी ज्या आहेत त्या सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं. हां, इथं आता काय होतं आहे की ह्या पौर्णिमेच्या पत्रिकेमध्ये तूळ लग्न आहेत. तूळ हा व्यापाराचा आहे आणि त्याच्यामध्ये बुध हा महत्त्वाचा ग्रह त्या ठिकाणी पहिल्या स्थानात आहे. दुसऱ्या बाजूला दशमात गुरु उच्च राशीचा आहे. तेव्हा मी याच्यामध्ये असं प्रेडिक्शन केलं होतं की हा जो काळ आहे हा बिघडलेली घडी, विस्कटलेली घडी परत जागेवरती आणणारा काळ आहे. त्या बऱ्याचशा गोष्टी आता नॉर्मल व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे ह्या पौर्णिमेनंतर आपल्याला त्या ठिकाणी व्यापारामध्ये बरीचशी स्थिरता किंवा स्थावरता त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. काही जे टेरिफ निर्णय आहेत त्या ठिकाणी याच्यावरती पुनर्विचार होऊ शकतो. पुन्हा त्या ठिकाणी एकमेकांच्या समजुतीने काही गोष्टी सुधारल्या जातील, जेणेकरून व्यापारामध्ये चांगली परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल. निश्चितच आंतरराष्ट्रीय बाजार नेमका कसा राहील, राज्याच्या राजकारणामधल्या ज्या काही चर्चा, बातम्या समोर येताना पाहायला मिळत आहेत, तर या अनुषंगानं राज्य सरकारचं भवितव्य काय असेल आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ज्याच्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी होते. तर या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा जनमताचा कौल नेमका कुणाच्या बाजूने असेल, नेमकं भविष्य काय सांगतंय, पत्रिका काय सांगते आणि ग्रहमान काय सांगतं, या सगळ्या अनुषंगाने आपण ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांच्याशी ही चर्चा जी आहे ती केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.